जेव्हा आमचं मन स्थिर असतं तेव्हा योग्य निर्णय आम्ही घेऊ शकतो. एलिया मनातून भयभीत झाला त्या इस्बेलेविषयी आणि तो म्हणतो, आता बस, मला घेऊन जा. होऊ शकतो आम्ही अग्नी उतरवलेला असेल स्वर्गातून, पण आम्ही राणीला भिवू शकतो. कारण तिने काय केलं, सर्व याजक देवाच्या सेवकांना धरून धरून तिने मारलं. त्याला भीती वाटली, मलाही मारून टाकेल. अरे पण तुझ्या बाजूने देव आहे ना, त्या राणीची काय अवकात, त्या मनुष्याची काय अवकात, हे विसरला. मन खचलं, मन भयभीत झालं. सैतान एवढी भीती दाखवतो की आम्हाला विसर पडतो माझ्या बाजूने कोण आहे. सैतान एवढी निराशा आणतो की मला विसर पडतो की माझ्या बाजूने माझा देव आहे. सैतान एवढं भय आणतो, आर्थिक शारीरिक आजारांचं इतकं भय आणतो, लेकरांचं एवढं भय आणतो की मी निराश होतो, मी थकतो, मी खचतो आणि विसरून जातो ज्याने सर्व जग बनवलं तो माझ्या बाजूने आहे हे विसरून जातो. म्हणून मन खचू नये, मन थकू नये फार महत्वाचं आहे आणि आपल्याला गोष्टीचा विसर पडता कामा नये. मन थकलं खचलं त्याची धाव आम्हाला नेमून दिली आहे, त्याप्रमाणे त्या धावेवर आम्ही नीट धावू शकणार नाही. प्रेषित पाऊल आपल्याला बोलताना म्हणतो की वधस्तंभाकडे वर खेळलेल्या येशूकडे पहा. ज्याने पात्यांचा एवढा मोठा त्रास सहन केला त्याच्याविषयी विचार करा. 3 गोष्टी आहे. जेव्हा मी वधस्तंभाकडे बघतो तेव्हा मला 3 गोष्टी पाहायला पाहिजे. ऐकून घ्या, फार महत्वाच्या आहे. मला काय दिसतं वधस्तंभ पाहिल्यावर? वाचूया गलातीकरास पत्र 6वा अध्याय आणि 14वे वचन. गलातीकरास पत्र 6वा अध्याय आणि 14वे वचन मध्ये लिहिलं आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. हिंदीमध्ये आपण ट्राय करणार. हिंदीमध्ये वाचा. क्रूस पर चढ़ाया गया संसार की गोष्ट. जग मला वधस्तंभावर आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय, त्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. फर्स्ट, पहिले काय आहे? सर्वात पहिले काय आहे? येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि त्याचा अभिमान मला आहे. त्याच्या द्वारे किंवा त्याचा अभिमान नाशिवाय, या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान, दुसरी गोष्टच नाही. एकच गोष्ट, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ, त्याच्या अभिमानाशिवाय दुसरा कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. माझ्या हातून अशी कोणती गोष्ट आहे का ज्याचा अभिमान मी बाळगतो? माझं शिक्षण, माझा व्यवसाय, माझं घरदार, माझं घराणं, माझी प्रतिष्ठा, माझ्या खुर्च्या, माझं हे माझं ते शून्य आहे. प्रेषित पाऊल म्हणतो येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय दुसऱ्या कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न घडो. म्हणजे फर्स्ट, सर्वात पहिले, दुसरं तर काहीच नाही, पण सर्वात पहिले
येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ माझ्यासाठी प्रिय आहे. मी जर जिथे जातो, जे करतो, जे बघतो, माझे विचार, माझं मन कुठे आहे, त्या वधस्तंभावर केलेल्या येशूकडे पाहत राहा, त्याचा विचार करा. त्याची आई जकिकाई आणि त्याचे काही शिष्य त्या वधस्तंभाकडे बसून त्याला आता कसं त्याची प्रेतक्रिया करेल याचा विचार करत असतात. त्याला कसं काढ. मी काय विचार करतो जेव्हा मी त्या वधस्तंभावर येशू खेळलेला मी बघतो. कोणासाठी हो? माझ्यासाठी. थोडंही मला काय वाटत नाही, वाटू नये. मला अभिमान आहे तो माझ्या येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा आहे. दुसरा तिसरा जगात कोणता विषय नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं, या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात जगातल्या येशूचा वधस्तंभ आहे. म्हणून आम्ही, मला अभिमान आहे ख्रिस्ती होण्याचा, पण त्याच्या आधी ख्रिस्ती होण्याच्या अभिमानाशिवाय त्याच्या आधी मला येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमान आहे. कारण येशू ख्रिस्ताचा वधस्तंभच नसता तर मी पण ख्रिस्ती नसतो. गलतीकरासपत्र 2 अध्याय 20 वचन. गलतीकरासपत्र 2 अध्याय आणि 20व्या वचनात लिहिलं आहे, पाऊल काय म्हणतो? हिंदीमध्ये वाचा. ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. हा माझा पण वधस्तंभ आहे आणि ख्रिस्ता बरोबर मी देखील तिथे खेळलेला आहे. कारण तो ख्रिस्त माझेच पाप तिथे वाहत आहे, माझंच ओझं तिथे वाहत आहे. मी पण खेळलेला आहे आणि ह्या पुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हा माझा वधस्तंभ आहे. हे स्मरण मला आहे का? हे स्मरण, हे जाणीव मला आहे का? 1 करिंथ 2 आणि 2, 1-2 वचन फक्त शेवटी वाचून घेऊया. 1 करिंथ 2 आणि 2 मध्ये लिहिलं आहे, हिंदीमध्ये वाचा. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त. ह्याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरं काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला आहे. येशू ख्रिस्त. कोणता येशू ख्रिस्त? पुष्कळ प्रचारक आणि आम्ही देखील आम्हाला येशू विषय ऐकायला आवडतं. काय ऐकायला आवडतं? येशू ख्रिस्त म्हणजे आरोग्य देणारा येशू ख्रिस्त आम्हाला ऐकायला फार आवडतं. बरा करणारा येशू ख्रिस्त, भविष्य सांगणारा येशू ख्रिस्त, आशीर्वाद देणारा येशू ख्रिस्त,
मेलेल्यातून उठवलेला येशू ख्रिस्त, 5 भाकरी 2 मासे घेऊन 5,000 खाऊ घालणारा, तृप्त करणारा येशू ख्रिस्त, पाण्याचा द्राक्षरस बनवणारा येशू ख्रिस्त, मेलेल्यांना उठवणारा येशू ख्रिस्त, कुष्ठरोग्यांना, आंधळ्यांना, लंगड्यांना बरा करणारा येशू ख्रिस्त, हा येशू ख्रिस्त घ्यायला सर्व तयार आहे. ख्रिस्ती नाही, ख्रिस्ती दरही तयार आहेत, लाईन लावून उभे आहे. म्हणून हे आमचे ख्रिस्ती बाबा लोक उठले फसवायला, कारण त्यांना ख्रिस्त कसा पाहिजे आहे, ख्रिस्त बरा करणारा हवा आहे. पाऊल म्हणतो कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त. ह्याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला आहे. कोणता येशू ख्रिस्त? कोणता येशू ख्रिस्त मला ऐकायला आवडतो, त्याच्याविषयी ऐकायला आवडतं? त्या वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय दुसरी कोणती गोष्ट मी जमेस देखील धरत नाही. हो, मला पडलेच नाही. बरं होईल नाही होईल भविष्य सांग, हे सांग, कचरा गोष्टी आहेत. माझ्यासाठी माझा येशू ख्रिस्त, आणि तो पण वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त मला हवा आहे, आणि तोच मला इतरांना द्यायचा आहे. कारण त्याचा जन्म आरोग्य देण्यासाठीच नाही आलेला आहे. त्याचा जन्माचा मेन उद्देश होता तो म्हणजे वधस्तंभावर जाण्याचा. त्याचा जन्माचा मेन उद्देश होता, प्रमुख उद्देश म्हणजे त्याचं निष्कलंक निष्पाप रक्त जगाच्या सर्वांच्या पापासाठी ते सांडलं जाऊन त्याच्या रक्तामध्ये आमची पाप धुतली जावे, हा त्याचा निश्चय होता, ही त्याची योजना होती. आणि म्हणून त्या वधस्तंभावर मारला जाण्यासाठी त्यांनी स्वतःला दिलं. त्या गेतसेमनी बागेमध्ये त्याला धरायला आले तेव्हा शिष्य पळून गेले. येशू पळा नाही, येशू स्वतःहून त्यांच्या स्वाधीन झाला शिपायांच्या. तो पकडला गेला, स्वतःला त्यांनी पकडू दिलं, कारण त्याला माहिती आहे त्या वधस्तंभावर मला खिळेल आणि मला मारलं जाईल, माझे हाल होईल, माझा रक्ताचा शेवटला थेंब तिथे सांडवला जाईल, यासाठीच माझा जन्म झालेला आहे. आणि म्हणून माझ्यासाठी माझा येशू ख्रिस्त कोणता आहे? माझ्यासाठी माझा येशू ख्रिस्त म्हणजे तो वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त आहे. त्याच्याशिवाय दुसरा येशू ख्रिस्त नाही. जरा मला येशू ख्रिस्ताविषयी ऐकायचं असेल, नुसते चमत्कार ऐकू नका. चमत्कार इतर पण करतात. हो, येशू सारखा जीव प्राण कोणी अर्पला नाही, जगात कोणी अर्पला नाही, कधी अर्पण देणार नाही. येशू सारखा मित्र नाही, माझ्या बदली तो मिळा तिथे, त्याच्यासारखा मित्र नाही. आणि मला येशू विषयी सांगायचं आणि मला येशू विषयी ऐकायचं आणि तुम्हाला येशू विषयी माहिती करायची, तर ती माहिती फक्त तो वधस्तंभावर खिळलेला येशू याचीच असावी. जा अजून इथे बरे करणारे तिथे बरे करणारे खडे होतील, पण बरे काय उपयोग? पाऊल किती स्पष्ट म्हणत आहे, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केलेला आहे. मी जोपर्यंत तुमच्या बरोबर आहे, जोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या मध्ये आहे, जोपर्यंत मी तुमच्याशी बोलत आहे, तोपर्यंत मी फक्त वधस्तंभावर असलेला येशू विषयीच बोलणार आहे, दुसरं बोलणार नाही. आया बायांच्या कहाण्या मी सांगणार नाही. मी सांगे माझ्या येशूने माझ्यासाठी काय केलं, म्हणून हा वधस्तंभ मला प्रिय आहे. हा फक्त येशूचाच नाही तर माझा पण आहे, कारण माझ्यासाठीच येशूने तिथे वधस्तंभ, जड वधस्तंभ पहिले तर व्हायला त्याने, त्या जखमा होत्या पाठीवर, तशा जखमांवर तो वधस्तंभ ठेवला आणि त्याला चालायला लावलं, तो धरून त्याचाच वधस्तंभ त्याला व्हायला लावला. तो माझा होता. हो, गलतीकरास पत्र 5 अध्याय 24 वचन. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना